लंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानराजा महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पंडिता श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय संत माता पिता की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे बोनी साम्राज्य भुवनी सुखे नांदे नाम मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरे ओवे अनुभवावे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट गेली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आहे 24 जून बुधवार. आजचा दिनविशेष असा आहे, अर्जेंटिना आहे ना, त्याचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आता आला होता मागे भारतामध्ये. त्याचा जन्मदिवस आहे. 1987 सालचा त्याचा जन्म, 24 जून 1987. तर आजचा जो श्लोक आहे तो मी म्हणेल माझ्या मागे म्हणायचं आपण 41 क्रमांकाचा श्लोक आहे. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ म्हणा नियम्य भरतश्रव पाप्मानं प्रजहिहेन्नै ज्ञानविज्ञाननाशनम्. परत एकदा बघा. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतश्रव पाप्मानं प्रजहिहेन्नै ज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणजे कालच्या श्लोकामध्ये भगवंताने असं सांगितले की काम क्रोध हे जे आहेत ते राहतात कुठे, त्यांचं वसतिस्थान सांगितलेलं आहे. आता आपला शत्रू सांगितला भगवंताने आणि त्याचं राहण्याचं ठिकाण सुद्धा सांगितलं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शत्रू अमुक अमुक ठिकाणी आहे, तर आपण त्याच्यावर हल्ला कसा करू शकतो. आता त्याचा पत्ताच माहिती नाही तर आपण कसा हल्ला करणार.
किंवा आपण कसं आपल्याला स्वतःला त्याच्यापासून बचाव करणार. तर याच्यासाठी त्यांनी पहिलं सांगितलं की इंद्रिय मन बुद्धी हे त्याचे आधारस्थान आहे, तर तिथे ते राहतात. मग आता ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला, भरतश्रभ म्हणजे अर्जुन म्हणजे पुरुष श्रेष्ठ, पुरुषामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेला अर्जुन, त्याला सांगतात की तू प्रथम काय कर, इंद्रियांना वश कर. तू इंद्रियांच्या ताब्यात नको जाऊ, तुझ्या ताब्यात इंद्रिय आले पाहिजे. हां, असं काहीतरी कर. त्याच्यानंतर काय आहे, पापमानं प्रजही हैन्ने ज्ञान विज्ञान नाशनम. ही कामना काम वासना काय करते, ज्ञानाचा आणि त्याचबरोबर विज्ञानाचा सुद्धा नाश करते. आणि हे मोठे वैरी आहेत आपले. तर ते अर्जुनाला सांगतात की तू त्यांचं काय कर, त्यांना ठार कर. ठार केलं तर काय होईल, म्हणजे त्याचा काटा काढून टाक. म्हणजे तुझं जीवन काय होईल, सुरळीत चालेल. परंतु त्याचबरोबर त्याने सांगितलं, परंतु त्यांचं बलाढ्यपण पण सांगितलं. ते एवढे सोपे. बघा आताच आपल्याला अनुभव आला की अमेरिकेने इराणवर हल्ला चढवला. त्यांना असं वाटलं होतं की इराणला आपण संपवू. पण संपले का ते, न माघार घ्यावं लागेल. असंच आहे. कालचं त्यांनी कर केला ज्ञानेश्वर माऊलींनी की ते बोलले हठयोगांना नाही आवरत. तर आम्हाला तुम्हाला काय आवरणार आहेत. हां, मग इथे काय करायचं आहे बघा, आपणच आपल्याला सुधारायचं आहे. आपणच आपल्याला काय करायचं आहे, इंद्रियावर मनोनिग्रह करायचा आहे. आपण त्यांना सैल सोडलं, समजा वाऱ्यावर सोडलं, तर मग ते काय पण करतील. म्हणजे सैराटपणे ते धावतील, दिशाहीन, आणि ते आपल्याला कुठेही घेऊन जातील. बघा आता 2 दिवसापूर्वी एक घटना घडली. एक बिल्डरचे उद्योजक होते, त्यांच्या मुलाचं काय झालं, त्याला म्हणजे पहिल्यांदा असं भासवण्यात आलं की तो त्या लोहगडवरून तो पडला वरून पाय घसरून. हां, आणि नंतर तपासण्यामध्ये असं झालं की असं निष्पन्न झालं, तिथं कॅमेरा होता वरती, ते चित्रित झालं, ते चित्रकरण. हां, तर तिथे एक माणूस त्यांना संशयास्पद आढळला की तो भर ऊन होतं त्या दिवशी. ते उन्हात त्याने ते असे कपडे घातले होते, पूर्ण एकदम सगळं बांधलं होतं. तेव्हा आता पोलीस माहिती आहे कशा असतात, त्यांचा उलटा तपास सुरू होतो. आणि त्यांनी तपासात मग एक त्यांना असं आढळून आलं की ह्याच मुलाचा हात होता. बघा 16 कोटी रुपयाचं लग्नाचा हॉल बुक केला होता म्हणजे जयपूरला, आणि 2 चार्टर्ड विमानं इथून पुण्यावरून पाहुणे नेण्यासाठी. त्या मुलीचं वय अवघं 20 वर्षाचं, पण तिचं दुसऱ्याशी प्रेमसंबंध होतं. आणि तिचा साखरपुडा झाला होता त्यांचा. बरं, हे ठरवून नातेवाईकांनी ठरवून केलं होतं, पण तिने कोणाला सांगितलंच नाही की माझं असं आहे. हां, आणि मग तिने ना 2दा प्रयत्न केला त्याला त्या ह्याच्यामध्ये न्यायचा. तर 2दा गेली होती, तिसऱ्यांदा ते लोक सक्सेस झाले. त्याला ढकलून दिलं, आणि ते ढकलून देण्याचं पण चित्र नाही. तर मला सांगायचा असाच मुद्दा आहे की काय ते मुलीला बघा, एवढं जर का श्रीमंत असेल सगळं, तर मग काय चूक होती, काहीच नव्हती. आणि तो मुलगा नाहक गेला त्याच्यामध्ये, त्याचं काहीच हे नव्हतं. त्यांनी जर का सांगितलं असतं की माझं असं असं आहे, तर त्याचे वडील बोलले की आपण लग्न मोडून दिलं असतं, टाकलं असतं, प्रश्न मिटला असता. पण एक तरुण मुलगा गेला. हे कशाने हो? इंद्रिय ताब्यात नव्हती. हां,
म्हणजे काम कसं बुद्धीला काय करतो, भ्रष्ट करून टाकतो. तुमचा विचारच खुंटीत करते ते काम वासना. काम, इच्छा, वासना हे ठीक आहे, म्हणजे थोडं पाहिजे, कामना पाहिजे थोडी पण ती अमर्यादित नको, त्याला मर्यादा पाहिजे. आणि मग काय होतं माहिती आहे का, सगळं असून सुद्धा तुम्हाला खाता येत नाही. आता काय झालं ह्या घटनामध्ये, संपूर्ण आयुष्य तिचं कुठे जाणार आता. पुरावा पण भेटलेला आहे, दोघं जण त्यांनी मान्य पण केलेलं आहे. मग याचा जर का आपण विचार केला असता म्हणजे का विचार नाही झाला आहे, कारण इंद्रिय ताब्यात नाहीत. म्हणून आपण भगवंत आपल्याला सांगतात की तुम्ही इंद्रिय निग्रह करा. आणि याला लहानपणापासून वळण लावायचं आहे. बघा, एखादं झाड आहे, ते जर आपण लावलं आणि त्याला छाटणी दरवेळेला करत राहिलो तर ते व्यवस्थित वाढतं, वाकडं तिकडं नाही वाढत. एक लहान मूल आहे, त्याला चांगलं बघा, तुम्ही ना जन्म देऊ शकतात मुलाला, पण पालन पालन करणं अवघड आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, पालक म्हणतात, त्याला मालक नाही म्हणत. हां, मग आपलं काय होतं माहिती आहे का, नाही, हे काही वेळेला पालकांची चुकी होते, काही वेळेला पाल्याची चुकी होते. काही वेळेला पालक सगळं सांगत असतात, चांगलंच त्याला सांगत असतात, चांगलं. हां, परंतु तो मुलगाच तसं म्हणजे म्हणतात ना, ते मुलाचे पाय पाळण्याचं का, त्याची बुद्धीच तशी असते. तर असा एक विषय आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण काय करायचं आहे, इंद्रियावर मनोनिग्रह करायचा आहे. हां, आणि शास्त्राने आपल्याला सगळं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आपली दिनचर्या पाहिजे. शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे कधी उठायचं, कधी झोपायचं, कधी जेवायचं, सगळं सांगितलेलं आहे. पण आता आपण बेड टी याच्यातच घेतो, कशामध्ये, अंथरुणावरती. सगळी दिनचर्या आपण काय केलेलं आहे, दिनचर्या बिघडून टाकलेली आहे. आपण कधीही उठतो. बहुतेक आता हे नवीन पिढी आहे ना, आता वर्क फ्रॉम होम या नावाखाली काय झालं माहिती आहे का, सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे. काहीच राहिलं, फक्त म्हणजे ठीक आहे, परिस्थिती ऐका आता परिस्थिती आहे, ठीक आहे, त्याच्या पुढे काहीच नाही करू शकत आहे. 10 तास तुम्हाला काम करावं लागतं, आपण मान्य करू शकतो. 12 वाजता उठतात ना, त्याच्याऐवजी कमीत कमी त्याने 7ला उठायला काय हरकत आहे, 12 ते 7. आणि सकाळी उठल्यानंतर काहीतरी आपली दिनचर्या, पूजापाठ, स्तोत्राचं पठण, काहीतरी एक हनुमान चालीसा म्हणा, रामरक्षा म्हणा, काही एक मारुती स्तोत्र म्हणा, त्याला काही वेळ लागत नाही आहे, हरिपाठ म्हणा. पण माणूस काय करतो, ते जाणून बुजून करत नाही. आणि मग काय होतं, दिवसेंदिवस त्याला ते आवरलं जात, त्याला घरचं खाणं आवडत नाही, तो जेवायला बाहेरचं जातो. आणि बाहेरच्या हॉटेलमध्ये काय सांगतो, घरच्यासारखं बनवा आणि घरी सांगतो हॉटेलसारखं बनवा. तर घरच्यांनी काय करायचं सांगा. घरी असं सांगतो की ग्रेव्ही काय येत नाही हॉटेलसारखी तुमची, तुम्ही बनवता घरी, त्या हॉटेलमध्ये कशी ग्रेव्ही असते. असं माणसाचं उलट आहे. म्हणजे काय करायचं आहे, मनाला, बुद्धीला आणि इंद्रियांना आपणच आपलं काय करायचं आहे, निग्रह करायचा. आपणच आपल्या हळूहळू, आणि ते लगेच नाही ताब्यात होणार आहे. आणि पूर्ण त्यांना ताब्यात पण नाही ठेवायचं आहे, त्यांना थोडं मोकळीक पण द्यायची आहे. कारण तुम्ही ताब्यात जास्त ठेवलं ना, कंट्रोलमध्ये, तर ते तुम्हाला हे होणार आहे, काय ताब्यात नाही राहणार. म्हणून तुम्ही त्यांना हळूहळू कंट्रोलमध्ये करायचं. हळूहळू मनाला काय करायचं आहे, नियंत्रणात आणायचं आहे. ते तुकोबारायांनी बघा, म्हणजे हा ज्ञानेश्वर महाराज म्हणा, तुकोबाराय म्हणा, यांनी बघा कसा अभ्यास केलेला आहे. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, आता कोठे धावे म्हणा,
तुमचे चरण देखले. चरण बघितले ना बस, आता मन कुठे जाणार नाही. 10 दिशाला जरी भ्रमण आलं तरी ते परत तिकडे जाऊन बस. मनाचा एक स्वभाव आहे, तर रम्य ठिकाण दिसलं ना त्याला, ते रमतं ते. मग आपणच सांगायचं हेच रम्य ठिकाण आहे. त्याला गोधरायचं आहे. बघा आई कशी मुलाला लहानपणी सगळ्या गोष्टी हळूहळू सांगत असतात. खोटं बोलू नये, शुभं करोती म्हणावी, नैवेद्य दिल्याशिवाय जेवू नये. हे संस्काराचा भाग झालेला आहे. आणि हा संस्काराचा भाग आपल्याला पुढे पुढे काय होतो, आपल्या जीवनात उतरतो. आणि आपण हळूहळू बघा, जास्त शिकलाय तुम्ही म्हणजेच तुम्ही हुशार आहे तर असं नाही. तुम्हाला फक्त काय होईल, पोट भरायची विद्या मिळेल, पण त्याचं नियोजन नाही करता येणार तुम्हाला. बरोबर ना साहेब? नियोजनाला तुम्हाला आध्यात्मिक विद्याच उपयोगाला येईल. मी मागे तुम्हाला बोलून गेलो होतो एक दृष्टांतामध्ये. माझा मित्राचं म्हणजे माझ्या हे आपला विद्यार्थी होता, त्याचा नातेवाईक, त्याला 2 लाख रुपये पगार होता. पण त्याचं लग्न झालं आणि त्या पत्नीला माहीतच नाही की घरामध्ये काय लागतं. बरं, त्याने 20-25 हजार रुपयाचा किराणा माल भरला. तिला स्वयंपाकच येईना. कशात किती प्रमाण टाकायचं तिच्या आईने काय शिकवलं नाही. आता एका व्हॉट्सअपमध्ये विनोदाने येतं, एक कुटुंब मुलगी बघायला गेले. ती सासूबाई जी होती म्हणजे मुलाची आई, तिने प्रश्न विचारला की तुला स्वयंपाक येतो का? ते मला स्वयंपाक येत नाही, पण झोमॅटोवरून आहे ना मला ऑर्डर करता येते. त्याला स्वयंपाकाची काय गरज आहे? असं असल्यावर मला सांगा कसं काय 2 लाख रुपये पुरतील का? नाही. म्हणून आपण काय करायचं, एक पाल्य या नात्याने आपल्याला जेवढं काही करता येईल, संस्कार देता येईल. काय नुसतंच पैसा देऊन उपयोग नाही आहे. तर आपण आपला वेळ पण दिला पाहिजे. हां, आणि आता काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का, वेळच नाही पालकाला पाल्याशी संवाद साधायला वेळ नाही. कारण परिस्थितीच आता अशी आहे. आता आपल्याला ज्ञानोबा आहे काय म्हणतात बघू, एकच श्लोक आहे त्याच्यामध्ये, 268 क्रमांकाचा ओवी आहे बघा. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथोनी प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळुनी घालितिये सर्वथैव. ज्ञानोबा आपल्याला इथे असं म्हणतात की काम क्रोधाचे पहिलं आश्रयस्थान इंद्रिय आहेत. कुरुठा म्हणजे आश्रय. काम क्रोधाचं आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती सुरू होते. कर्म इंद्रियच करतात. कर्माचे डोळे ज्ञान ते सावध असावे, असं माऊली पुढच्या याच्यात येईल तुम्हाला. पुढच्या अध्यायामध्ये कर्म डोळ्यापासून सुरू होतं. मग तेथे माणसाने काय पाहिजे, सावध असायला पाहिजे. आपल्याला बघायचं आहे तर आपल्याला चांगलं बघायचं आहे. आपण आज आपल्याकडे उपकरण आहे मोबाईल नावाचं. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये लिहून ठेवलेलं आहे की व्यभिचार घरोघरी दिसेल. का सत्य आहे. आज तुमचे काय म्हणजे चांगलं पण आहे ना वाईट पण आहे, पण माणसाची सहज नजर वाईटावर जाते. सहज, जसं पाणी वरून खाली सहज पडतं. इन्स्ट्रुमेंट चांगलं आहे, पण विवेक तुमच्याकडे नसेल, तुम्ही संपला म्हणून समजा. पूर्वी तर काहीच नव्हतं. 50 वर्षापूर्वी काय होतं का, एवढे विषय नव्हते. कधीतरी म्हणजे आपण पहिलं बघा क्रिकेटची मॅच बघायचं, आपण कॉमेंट्रीज आहे ना, ते रेडिओच असं वाटायचं की
आणि आमच्याकडे ठाण्यामध्ये एक क्लब होता, मला आता असं आठवलं, म्हणजे ते असं बोर्ड असायचा ब्लॅक बोर्ड, त्याच्यावर ते स्कोअर लिहायचे. सुनील गावस्कर किती रन्स, किती बॉल, कोणी कॅच पकडला, आणि सगळं प्रोजेक्ट. हां गवास्करच्या वेळेला टी व्ही आला, हां हे आपले उमरीकर, हां हां बघा ना, म्हणजे तेव्हा कसं होतं. आणि आज सगळं तंत्रज्ञान इतकं बदललेलं आहे, सगळं मोबाईल. म्हणजे आता काय झालं, नाही आता पहिल्यापेक्षा जास्त विवेकाची गरज आहे की नाही. हां म्हणून जनाबाईंनी म्हटलं आहे की विवेकाची गोठी ते हे माय ज्ञानेश्वरी. तुम्हाला विवेक जगामध्ये ज्ञानेश्वरीचं सापडेल. पण ज्ञानेश्वरी वाचत नाही लोक, ही खंत आहे. ठीक आहे, समजत नाही, म्हणजे जुनी भाषा आहे, परंतु मनात आणलं तर आता सगळं आहे. मोबाईलवर पण ज्ञानेश्वरी आहे, तुम्ही सर्च करा. हां सगळ्या गोष्टी आहेत. आता वेदसुद्धा नाही मोबाईलमध्ये आहेत, पण ते वेद नाही बघणार आपण, दुसरंच वेद आहे आपल्याकडे आपल्या डोक्यामध्ये. आणि पुढे काय म्हणतात की आधी निर्दळुनी घाली तिये सर्व थैव. याचं निर्दलन करा आधी इंद्रियावरती, हां नियंत्रण करा. तर तुम्ही काय कराल, तर तुम्ही त्याच्यावर बचाव करू शकता. तुम्ही स्वतःला तुमचं संरक्षण तुम्ही करू शकता. अशा आशयाचा अर्थ आहे या श्लोकामध्ये. आणि पुढचा श्लोक आहे तो 42मध्ये. ते 42मध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की श्रेष्ठ कोण आहे. इंद्रिय, मन, बुद्धी आणि नंतर आत्मा आहे. तर आत्मा सर्वात काय श्रेष्ठ आहे, त्याचं निवेदन भगवंत पुढच्या ओळीमध्ये करतात. आणि आता आपल्याला फक्त 2च सेशन राहिले. आता जे परवा आपल्याला हा 3रा अध्याय आपला समाप्त होईल. नंतर आहे ना, मी 1 तारखेपासून इथं नाही आहे. पूर्ण ऑगस्ट महिना ना, हां ऑगस्ट महिना मी जुलै आहे, पण पुढचा ऑगस्ट आहे 1 तारखेपासून. तर पूर्ण मी नाही आहे इथे. आज जून आहे, आता जुलै चालू. हां आज जुलै चालू होईल ना. हां तर जुलै महिन्यामध्ये 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत. आणि नंतर मग ऑगस्टला येईल ना 1 तारखेला, तेव्हा आपण 4था अध्याय सुरू करू. तर मी तुम्हाला आहे ना हरिपाठाचे पुस्तक दिले होते. तर आपण आहे ना 2 दिवस हे चालेल आपलं. नंतर आपण 7:30ला हरिपाठ कसा म्हणायचा एकदा 20 मिनटातच होतो तो, 15 मिनटातच. म्हणजे आपला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.